ऋषिदा कसं आहेस? आजकालच्या ज्या गोष्टी चालल्यात लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये, मॅरेज इज टू स्कॅरी ब्रो, टू स्कॅरी. माणसाची फाटून हातात येतं लागले आता. बिकॉज तुम्हाला माहीतच असेल, एक तर नीला ड्रम किंवा डायरेक्ट, माहीत आहे ना. सो सध्याच्या रस्त्याची परिस्थिती खूप विकट आहे, अशी खूप खराब आहे. बघू शकता तुम्ही. आता हे अराऊंड 3 ते 4 महिन्यापूर्वी बांधलेलं आहे हे रोड आहे. हालत बघा या रोडची काय झाली आहे. 1-1 ते 2-2 फूट हे जे एवढे खड्डे पडलेले आहेत ह्याला. अरे रे 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 घुसला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परफेक्ट 70 किलोमीटर नंतर आम्ही नाश्ता करायला थांबणार होतो आणि 71 किलोमीटर झालेत. आणि आता पार्किंगला वगैरे जाऊ आणि नाश्ता करून घेऊ. बघू आता इथे नाश्ता वगैरे काय आहे ते. आता जस्ट मी आणि ऋषिता ह्याच्यावर इंटरकॉमवर बोलत होतो. VIP मुवमेंट आहे, VIP मुवमेंट आहे. कोणतरी VIP जातं. एम फॉर MP वाटतं, आय थिंक सो. सो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय? आपल्या नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे राईट करताय ना, करायलाच पाहिजे. तुमच्यासाठी आज परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आता आपण चाललो राईडला. कुठे काय चाललो ते आपल्याला समजेल कशाला सांगतोच तुम्हाला. आता आपण चाललो आहे महाड राईडला चाललो आहे. हो, महाड राईडला आपण म्हणजेच महाडला आपण 2 वॉटरफॉल करणार आहोत. एक गड आहे तिथे जाणार आहोत आपण. आणि आता बाकी डिपेंड करतो पावसावर, पाऊस वगैरे कसं आहे ते, त्याच्यानुसार आपल्याला समजेल. आता ह्यावेळेला काहीतरी कॉन्टेंट भेटेल नाही भेटेल की परत तेच इश्यू होणार आहेत ते. पण आय होप सो की ह्यावेळेला कॉन्टेंट भेटायला पाहिजे. जास्त काय गर्दी वगैरे नसली तर बरं होईल. गर्दी मीन्स ट्रॅफिक वगैरे नसली पाहिजे. आणि मेन म्हणजे पाऊस नाही पडला पाहिजे. तुम्हाला माहीतच आहेत किती प्रॉब्लेम होतात ते. आता लास्ट टाईम सातारा राईडला काय इश्यू झालेले ते, बरोबर ना. ते इश्यू खूप होतात, मग लय डोक्याला ताप होतो. आता बघू. आणि आम्ही चाललो आता राईडला चाललो, जे साताऱ्याला आलेलो म्हणजे ऋषिदादा वगैरे होते सर्व, आम्ही तेच जण चाललो आहे. आता फक्त एक नवीन कोणीतरी ॲड आहे, प्रणय म्हणून, त्याशी पण भेटू. आता बघू. माझ्याच एजचा येतो, सो काय टेन्शन नाही होणार. सेमच एजचा असल्यामुळे बरं आहे. आता आमच्या ग्रुपमध्ये अजून एक छोटा पोरगा झाला आहे, म्हणजे मी एक होतो, आता एक तो दुसरा प्रणय म्हणून. आता माहीत नाही परमनंटली आहे की नाही, बट होप सो असेल, मला असं वाटतं. आपण आता इथूनच जाऊया, बाहेर या साईडनीच पडू. वाजलेले आहेत 6:40. दादानी बोललेला की 6-6:30ला भेटू, बट ते लोक थोडं लेट निघाले. आणि ऑफकोर्स तसं पण जवळच जायचं, महाडला जायचं. महाड काही एवढं लांब नाही आहे, सो आम्ही इझिली लवकर स्टेच करू. हो काय व्ह्यू येतो यार, बघा ना. मी अशा ठिकाणी राहतो ना, तिथे एवढं सुंदर व्ह्यू येतो ना, मला असं कोणी माथेरानला वगैरे जायची गरजच नाही पडतो पावसात वगैरे. आणि हा मित्रांनो, रायडिंग शूज वगैरे नाही घालू शकलो बिकॉज खूप फिरायचं आहे. आणि गडांवर वगैरे जाताना रायडिंग शूज घालून जाणं खूप अनकम्फर्टेबल होतो. बिकॉज तुम्हाला माहिती आहे अँकलपर्यंत ते येतात शूज, अँकलच्या वर नीपर्यंत ते शूज येतात. आणि ते खूप लई इश्यू होतो त्या गोष्टीला. सो बोललो की आज माझे वुडलँडचे ते घालू, ट्रेकिंग वगैरेसाठी पण ते बेस्ट होतील ते. आणि हा मित्रांनो, नवीन मोबाईल कवर लावलं, मध्येच उतरतात ते. सो हेच सांगत होतं की नवीन मोबाईल कवर वगैरे पण लावलं आहे मी. आणि आता फोन वगैरे ठेवायसाठी पण काही टेन्शन नाही होतं, एकदम भारी आहे. टॉप बॉक्स वगैरे आपला सेट झालेला आहे. आता भेटू. हे लोक मे बी आले असतील, मला लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे या लोकांनी, मे बी आले असतील. लेट्स होप. चेक करू. आता मी थोडा पुढे जाऊन जरा मी थांबतो लेफ्ट हँड साईडला, काय बोलतो जिथे हायवेला, बिकॉज मला इन्स्टासाठी स्टोरी टाकायची आहे, त्यासाठी एक व्हिडिओ शूट करायची आहे. सो ती व्हिडिओ वगैरे शूट करतो आणि तुम्हाला तिथे भेटतो, किंवा त्या लोकांना भेटताना डायरेक्ट मी तिथे भेटतो. सो अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा व्हिडिओ असेच. आय होप तुम्हाला ह्या टायमाची ही जर्नी तुम्हाला आवडेल. ह्याची पण आपण प्लेलिस्ट क्रिएट करू. काय बोलतो नल्ला ऋषिदा, कसं आहेस? आहे दादा, आहे बबलूदा, कसं आहे? अरे भाई मैंने बोला रिक्स नहीं लेना इस बार, जाना चढ़ना बिड़ना, रिक्स नहीं लेना. बोला इस बार रिक्स नहीं लूंगा. नीचे अरे शूज रे, ते रायडिंग शूज बोललो, आम्हाला चढावे फिरायचं 2 टाइम, जाताना बोला रिक्स नाही पाहिजे. बोललो बँच रिक्स नाही पाहिजे.
अरे बट अरे पावसात परत भिजणार ना रे विदाउट रेनकोट फिरलो तर. सर तुम्ही डीएम नाही केलं सर. चल निघू. मे बी रेनकोट घालायला लागेल. 50-60 किलोमीटर रेनकोट घालायला लागेल आपल्याला. रेनकोट घालावं लागणार. रेनकोट पाऊस येतोय. मला नाही वाटत. अरे येईल रे. थांबूया. ओय सो मित्रांनो आम्ही आता भेटलो. आता आम्ही चाललो. किती 4च गाड्या आहेत आमच्या. लास्ट टाइमला ज्या होतं त्याच गाड्या आहेत. तर त्यावेळेला तेजसचा चेंज झाला आणि हा नवीन एक प्लेअर बोलतोय. तो एक दादा नवीन आला ओमकार म्हणून तो. बाकी आम्ही जे होतो तेच आहोत. फक्त एकच चेंज झालं. आता आम्ही अराऊंड दादा किती 70 किलोमीटर ब्रेक घेऊया ना. 70 किलोमीटर नंतर ना. सो आता अराऊंड आम्ही 70 किलोमीटर नंतर ब्रेक घ्यायचा विचार करतोय. ब्रेक म्हणजे तिथे नाश्ता करायला थांबणार आहोत आम्ही. सो नाश्ता वगैरे करू. आता इथून भेटतो तुम्हाला. आता इथून भेटतो सर्व होतो नंतर भेटतो तुम्हाला. सो मित्रांनो आम्ही आता निघालो. भेटलेत वगैरे मला. तिघंही भेटलेत मला आता. आणि आम्ही आता निघालो. वाजलेत 7:10 झालेत आता. आणि अराऊंड आम्हाला जो आमचा फर्स्ट स्पॉट आहे जो कुंभले वॉटरफॉल म्हणून आहे तिथे आम्हाला टायमिंग दाखवतो आहे 9:30चा आम्हाला टायमिंग दाखवतो आहे. बट ऑफकोर्स आम्ही 70-80 किलोमीटर नंतर आम्ही नाश्ता करायला थांबणार आहोत. आता माझ्या घरापासून ऑलमोस्ट 4 किलोमीटरच झालेत फक्त. तर सो 70-80 किलोमीटर्स झाल्यावर आम्ही नाश्ता करायला थांबणार आहोत. आता डिपेंड करतो कुठे चांगलं भेटेल ते. नाही भेटलं तर ऑफकोर्स कसं बिकॉज 70-80 किलोमीटर नंतर माणगावलाच आम्ही पोचून जाऊ. सो मला वाटत नाही का एवढा अर्थ असेल कुठे थांबण्यासाठी. स्वतः बघू 70-80 किलोमीटर्स नंतर जर कुठे चांगली प्लेस असेल नाश्ता करण्यासाठी तर ऑफकोर्स तिथे नाश्ता करू. आणि आता ही राईड आय थिंक 3 दिवसाची असणार आहे आमची. शुक्रवारी आज चाललो आहे. शनिवारी स्टे करणार आम्ही. शुक्रवार आणि शनिवार स्टे करणार. संडे रिटर्न निघणार आहोत आम्ही. आणि अराऊंड 450 किलोमीटर प्लस राईड आहे ही. आता अजून डिपेंड करतो आम्ही कुठे अजून फिरू वगैरे त्याच्यावर. पण ह्यावेळेला मी खरंच सांगतो ह्यावेळेला मी पाऊस असेल तरी मी खूप ट्राय करणार आहे की व्लॉग शूट करायचा म्हणजे करायचा. एन्जॉयमेंट व्लॉग शूट करायचंच आहे नक्की. आणि सातारा राईडला पण एन्जॉयमेंट केली बट मला ब्लॉग शूट नाही करता आला. आणि ह्यावेळेला तर मी नक्की करणार आहे. त्यावेळेला मी कार्ड्स वगैरे सुद्धा घेऊन आलो आहे. आणि हां मित्रांनो यार मी खूप ऑब्झर्व आहे. काही लोक बोलतात की एवढ्या कमी वयात तुला एवढं कशाला करायचं आहे. राईड्स कशाला करायचे आहेत. घरी राहणं आई बापाने जास्त सूट दिली आहे. माझा सिम्पल प्रश्न आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मी सर्वांना नाही बोलत आहे. जे काही लोकांना त्रास होतो त्यांच्यासाठी बोलतो आहे. माझे आईवडील माझ्यासाठी कमवत आहेत. त्यांनी माझ्यासाठी केलं आहे. मी एन्जॉय करेल ना. माझी कमवायची जेव्हा वेळ येईल तेव्हा मी माझ्या आईवडिलांना मी सांभाळलेलेच. कुणाच्या काय बोलतात ना कुणाच्या काही बोलण्याने कुणाला फरक पडेल अशा यातला एवढा विचार करत जाऊ नका कधीही. रिअली सांगतो. आणि खूप जण बोलणारे असतील यार किंवा खूप जण पाठी खेचणारे असतील. आता जसं की मी स्टार्टिंगला मोटो व्लॉगिंग करत होतो. अराऊंड मला 1.5 वर्ष होताला मी मोटो व्लॉगिंग करतो आहे. आणि ना आपल्याला व्ह्यूज वगैरे कमी येतात बट मी कंटिन्यूस आहे ना. कन्सिस्टंट बोलतात ते मी आहे ना. व्लॉग्स वगैरे टाकतो. प्रत्येक वीकला टाकतो आहे मी. हेच आहे की लोक बोलत असतात अरे कशाला ब्लॉगिंग करतो ह्यानी काय होत नाही. हे काय नसतो असं तसं. खरं सांगावं तर हे लोक आहेत ना फक्त घरात बसून असतात. ह्या लोकांना घरात बसून कमेंट करायला किंवा बोलायला काय नाही. मी काही माझ्या नातेवाईकांबद्दल सुद्धा बोलतोय. म्हणजे आहे ती ओपनली गोष्टी सांगतोय मी. समज रहे हो आप समज रहे हो. बरोबर ना. हे लोक तर घरात बसून असतात. ह्या लोकांना काय बोलायला. बरोबर ना. की बापाचा पैसा उडवतो हे उडवतो. अरे तुम्हाला काय इश्यू आहे. बरोबर ना. मी का भडकतोय कारण की तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय जर मी माझ्या गोष्टी करतोय तर. कसं माहिती बोलतात ना लोकांना चांगलं बघवत नाही लोकांना खुपतो दे. तशातल्या गोष्टी असतात हो. आणि आजकाल सिम्पल झालं आहे की तुम्ही जर काही चांगली प्रगती केली ना अहो बाहेरचे सोडून द्या हो आपलेच गद्दार असतात. बात तर सही आहे. ही फॅक्टची गोष्ट सांगतो. आपलेच गद्दार असतात. दुसरे तर लांबच राहिले की घातपात करण्यासाठी आपलेच गद्दार असतात. कुणाला बोलतोय सोकॉल्ड समजलं पाहिजे. एक नाव नाही घेऊ शकत असं आपल्याला त्या गोष्टी पटत नाही. आणि आईवडिलांचे संस्कार नाही की असं कुणाचं नाव घेऊन डायरेक्ट बोलावं. सो आपल्याला कुठे काय गोष्टी बोलतात तेवढं तरी समजतात. तो म्हणून बोललो की सोडून द्या ह्या लोकांना अशांना काय बोलणार. आणि ह्या वेळेला राईडला लय मजा येणार आहे. पण यार वी मिस यू यार तेजसदा. तो आला असताच ना लय मजा आली असती. सो चला आता त्याचा काही काम असल्या कारणामुळे तो नाही येऊ शकत. फोर्स पण नाही करू शकत. कसं मित्रांनो मी कॉलेजला वगैरे जातो. बाकीच्यांना सुट्ट्या भेटतात. पर्टिक्युलर प्रत्येकाच्या पोस्टनुसार किंवा प्रत्येकाच्या ऑफिसच्या वर्क लाईफनुसार काही काहींना सुट्ट्या भेटतात काही काहींना नाही भेटत. आपल्या तेजस दादाचं थोडं हार्ड काम असल्यामुळे त्याला
सुट्ट्या नाही भेटू शकत, पण काय टेन्शन नाही, आपण नेक्स्ट टाइम त्याच्या झाला घेऊन जाऊ राईडला. हा व्ह्यू बघा समोर सुंदर. पनवेलला राहतो मी, बट खरंच सांगू यार मजाच आहे यार पनवेलला. मला तर खरं सांगू ना, मला आता मुंबई वगैरेला गेलो ना की मला लय बोर होतो. खरं बोलतो, मला लय बोर होतो. मला तर पनवेललाच खूप बरं वाटतो, रिअली सांगतो. पनवेलला खूप मला बरं वाटतो. बाकी मी सांगतो तुम्हाला, नंतर सांगतो काय गोष्टी बोलायच्या आहेत त्या. तो मित्रांनो, राईड आणि पावसाचं नातं एक अटूट नातं आहे जे कधी तुटू नाही शकत. जसं की लग्न केल्यावर नवरा बायकोचं नातं नाही तुटू शकत. हो सॉरी, तुटू शकतो. आजकालच्या ज्या गोष्टी चालल्या आहेत लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये, मॅरेज इज टू स्कॅरी ब्रो, टू स्कॅरी. कुछ पूछा मैंने कुछ. माणसाची फाटून हातात येतं लागले आता. बिकॉज तुम्हाला माहीतच असेल, एक तर नीला ड्रम किंवा डायरेक्ट माहीत आहे ना, बाहेर गेल्यावरच गेम होणार तुमचा. फील्डिंग सेट है, सब लोग के फील्डिंग सेट है दोस्तों. जिसका लव मैरिज है उसकी भी फील्डिंग सेट है, जिसका अरेंज है उसकी भी सेट है. सो एक बीच का रास्ता निकालो. अरे मी हिंदीत का बोलायला लागलो आहे. सो मधला एक रास्ता काढा हो काहीतरी. कारण की आता अरेंज मॅरेज पण असं झालं, लव्ह मॅरेज पण. माणसाने काय करावं. जसे की आजकालचे जे जेन्झी बोलतात, आय नो मी पण जेन्झीमध्येच येतो, पण सो कोण मी त्या लोकांमध्ये नाही आहेत. जेन्झी बोलतात सिच्युएशनशिप, त्या टाईपमध्ये कोणत्याही गोष्टीचं बंधन नाही. त्या टाईपमध्ये आता रिलेशन चालवायला लागणार आहेत का लोकांना प्रत्येकाला, तर तसे सांगा. हां, आपण कोणत्या मुद्द्यावर होतो की आपलं हे पाऊस आणि राईड. पाऊस आणि राईडचं एक अतूट नातं आहे. काय असं बोलतोय आणि तुम्ही बघू शकता, आम्ही आता रेन लायनर घातलेले आहेत. काय करणार काय मित्रांनो, कसं आहे माहिती आहे, आता निघालो आम्ही 5-10 मिनटंच झाले आणि लगेच पाऊस चालू झाला. आणि जेव्हा रेन लायनर घातलेला नसतो ना तेव्हाच पाऊस चालू होतो. आता आम्ही रेन लायनर घातलेत, निघालो आहे आणि पाऊस गायब झाला, गायब. एक थेंब आता पाऊस पडत नाही. म्हणजे पाऊस पण आमची मजा घेतोय का की नाही यार, हे लोक राईडला चालले आहेत ना, यांची मजा घेऊया आज. पाऊस पडू नये, आपला पाऊस पाडायचाच पाडायचा. जसा रेनकोट घालतील, रेनकोट मीन्स रेन लायनर वगैरे घालतील, तसा पाऊस लगेच थांबवायचा. बरोबर ना. इंद्रदेव पण मजा घेतो वाटतं. अरे बाय बाय बाय, इंद्रदेव भडकले, इंद्रदेव भडकले. मी बोललो ना पाऊस थांबलाय बघा, पाऊस चालू झाला. इंद्रदेव बाबा एवढा डायरेक्ट नको ऐकू रे, बोलल्या बोलल्या मग इंद्रदेव भडकले एकदम. डायरेक्ट मोठाच पाऊस चालू केलाय. आता मला ॲक्च्युली लागलेलं आहे भूक, बिकॉज मी नाश्ता न करता निघालो आहे सकाळ सकाळीच. कारण की मॉर्निंगला एवढ्या सकाळी आई वडिलांना कशाला त्रास देतात, वडील कशाला उठतील नाश्ता बनवायला, आईला कशाला त्रास द्यायचा एवढं सकाळ सकाळी. बरोबर ना, आपल्याला जायचं आहे म्हणून आईला उठवायचं, नॉट गुड यार. म्हणून आईला बोललो तू राहू दे झोप तू. मी आपला बोलला आता काहीतरी नाश्ता करावाच लागणार आहे आपण, तसं पण आपल्याला बोलो नाश्ता वगैरे करू आपण. मुंबई पोलिसच हेल्मेट नाही घालणार तर काय अर्थ. हे बघा, पोलीस ऑफिसर असूनच हेल्मेट नाही घातलं आहे. हायवेला गाडी चालते आणि पोलिसांनी हेल्मेट नाही घातलं आहे. काय अर्थ आहे त्याला. म्हणजे रूल सर्वांसाठी आणि पोलिसांसाठी रूल नाही आहेत का. आता काही लोक बोलतील की नाही अरे आता गावचा रोड आहे ना, गावच्या रोडला कोण हेल्मेट घालतो. अहो मान्य, बट हा तर हायवे आहे ना, एक्सप्रेस वे. हा तर एक्सप्रेस वे सारखाच आहे. मीन्स मुंबई गोवा हायवे आहे, इथे केवढ्या फास्ट गाड्या जात असतात आणि हेल्मेट नाही घेतात. आणि ते पण पोलिसांकडनं अशी अपेक्षा नाही ठेवतो कोणीच. जर पोलिसच आपले जे हे बघा हे असे असतात साले शिवशाहीवाले, सिग्नल नाही देत, काय नाही देत, डायरेक्ट गाडी घुसवतात. आणि ह्यांना काय बोललो, ह्यांना काय जातो, ह्यांच्या गव्हर्नमेंटच्या गाड्या आहेत, ह्यांना काय बिघडणार आहे. प्रॉब्लेम होतो तर आपल्यासारख्या माणसाला. हे काय मूर्ख असतात हे ड्रायव्हर, ह्या लोकांना बोलून काय फायदा नसतो, आपलीच वाट लावतील हे लोक. तो तेच पोलिसांचं, जर आपल्याला संरक्षण करणारे पोलीस किंवा आपल्याला सांगणाऱ्या गोष्टी तेच पालन नसतील करत तर त्या गोष्टीला अर्थ काय. बरोबर ना. तर दोन्ही पोलीस ऑफिसर होते, दोन्हीपैकी त्याला 2 हेल्मेट नाही घालू शकत गावी वगैरे, तुम्ही ठीक आहे नाही घालत. 1 हेल्मेट तर घालूच शकता ना, 1 हेल्मेट घालायला काय प्रॉब्लेम आहे. पण ना 1 हेल्मेट पण नाही घालायचं आम्हाला. कसं आहे माहिती आहे, गव्हर्नमेंट आधी स्वतः रूल फॉलो नाही करत आणि अपेक्षा ठेवते की लोकांनी रूल फॉलो करावे. आता जसं एक रिसेंटली मी व्हिडिओ बघितली की रेल्वेसाठी ऑटोमॅटिक डोअर, तर ऑटोमॅटिक डोअर असलेली रेल्वे बघितली मी. म्हणजे एक डब्बा होता, ती व्हिडिओ होती त्याची, मला लिंक भेटली तर मी नक्की टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्यात दाखवलं की लोक उघडायचे पण वेट नाही करत, डायरेक्ट हाताने खेचतात तो ऑटोमॅटिक डोअर.
म्हणजे विचार करा ना, ऑटोमॅटिक डोर लावून सुद्धा काय फायदा आहे की लोकांना जर सिविक सेन्सच नसेल तर, बरोबर ना. बेसिकली जर गव्हर्नमेंटने किती काय केलं तरी सिविक सेन्स नसेल तर काहीच होणार नाही. आणि दुसरा पॉईंट येतो गव्हर्नमेंटचा हे की जे गव्हर्नमेंटचे असे एम्प्लॉई आहेत जे आपला सरकारी पोस्टवर आहेत आणि त्यात अशा गोष्टी करतात ते लोकच, तर सामान्य माणसाने काय करावं, बरोबर ना. सामान्य माणूस जर तुम्हाला दिसला असं विदाऊट हेल्मेट तर लगेच फाईन वगैरे माराल तुम्ही, बरोबर की नाही. पण पोलिसांना दिसलं, पोलिसांना कोण काय बोलणार. मेन म्हणजे तर खूप लोक घाबरूनच काय बोलत नाही पोलिसांना, अरे पोलीस आहे जाऊ दे कशाला उगत नडायचं, अशा तशा गोष्टी असतात. कारण की तो पोलीस आहे म्हणून, कारण की त्यात पोलीस पॉवर आहे. हो मान्य, ते आपणच पॉवर दिले, त्या लोकांनी त्यांच्या मेहनतीने पॉवर घेतली आहे. बट तरी पण नाही यार, जर तुम्ही काय बोलता समोरच्याला रिस्पेक्ट द्याल ना पोलीस असून, तर तुम्हाला पण रिस्पेक्ट भेटेल ना साहेब. त्या गोष्टी आहेत. MIDC एरिया काय खराब झालं बघा ना. पॉल्युशन बघा, पॉल्युशन किती आहे. सकाळी 8 वाजता एवढं पॉल्युशन दिसतोय. मी ते विचार करतो तिकडे जे वर्कर्स बिचारे जे काम करतात त्यांची काय हालत होत असेल. बघा ना, काय काला कुठं धुका आहे त्यात. म्हणजे गोरा वगैरे माणूस गेला तर काय काला पडेल. क्या बोला तूने? धूल वगैरे किती हार्मफुल केमिकल्स वगैरे असतात त्याच्यात. हां, JSW जे MIDC आहे ते डेंजरस काम आहेत. आणि पाऊस थांबला आहे आता बऱ्यापैकी. असं थांबू द्या, डोक्याला ताप नको. पाऊस असं चालू असेल ना मित्रांनो, यार फोटो वगैरे नाही काढतात. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हारे भाई को बहुत फोटो निकालना पसंद आहे. जास्त नाही पण थोडेसेच का होईना चांगले, जस्ट पोस्ट वगैरे करण्यासाठी, बरोबर ना. आपल्याला काय ते पोरींसारखे 100 फोटो नाही आवडत. आपण जे 3-4 कसे पण काढले तरी आपण खुश असतो, बरोबर ना. जस्ट बॉईज थिंग्स यार, कमेंट करून सांगा. पोरांचा असंच असतो की नाही. आता काही पोरं असतील तर मला नाही माहिती की जे 100 फोटो काढतात ते, डिपेंड. अरे देवा, पावसाचं नाव घेतलं बघा मित्रांनो, पाऊस परत आला. आणि हा जस्ट आम्ही पेट्रोल वगैरे पण फिलअप करून घेतलं. बोलो पुढे जाऊन भेटेल की नाही, कारण की मी मोस्ट ऑफ टाइम पॉवरच टाकतो आणि पॉवरचे पेट्रोल शिवाय नाही टाकत. हा लगेच बोलू नका, अरे तन्मय भाई आप तो फ्लेक्स मार रहे हो यार. फ्लेक्स नाही मारत आहे, गाडीच्या हेल्थसाठी चांगला असतो. सो म्हणून मी पॉवरच टाकतो. ऑलमोस्ट आता 2 वर्ष होत आलेत आपल्या चार्लीला, मी पॉवरच टाकतो. आणि हा मित्रांनो, आपला 5th सर्व्हिस येणार आहे. 5th सर्व्हिसवर तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. आई ग, काय रोड बनवलेत रे देवा. मध्येच चांगला रोड बनवलं आहे, मध्येच खराब बनवलं आहे. गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण गणपतीला आता ना ब्लॉग बनवणार आहोत मित्रांनो. काय परिस्थिती आहे ते तुम्हाला भेटेल. आणि तो ब्लॉग ज्या दिवशी शूट होतो त्या दिवशीच अपलोड होतो. बिकॉज आपले जे चाकरमाने असतात, जे गावी येणारे असतात, त्यांना अपडेट देणं आपली गरजच आहे. जेवढे का सबस्क्रायबर होईना बघतील तेवढे. कारण की लास्ट टाइम माझे बघा 150 सबस्क्रायबर होते, पण ती व्हिडिओ माझी 750-800 व्ह्यूज गेलेत. 750-800 लोकांना, माझ्या चाकरमान्यांना ते व्हिडिओ बघायला भेटली. त्यांना माहिती पडलं की कसं ट्रॅफिक वगैरे आहे किंवा कुठून बदलून जायचं आहे. तेवढंच त्यांना फायदा, बरोबर ना. आपण पण जातो ना, आपल्याला पण कॉन्टेंट आणि समोरच्याला पण फायदा थोडंच समजण्यासाठी इझी राहतो. सांगितलं ना, बोलू ना, 1-1, 2-2 फूटच्या आतमध्ये खड्डे झाले आहेत. गाडी अशी डायरेक्ट खड्ड्यात वगैरे अडकते. आणि रस्ते तसे बनवलेत, काय करणार तरी लोक. 3-4 महिन्यापूर्वी बनवलेला रस्ता, त्याची हालत आता ही झाली आहे. सांगा ना, काय कोणत्या दर्जाचं काम केलं जातं. पैसे एवढे घेतले जातात, गव्हर्नमेंट पैसे घेतो रोडसाठी, टेंडर देतो ह्या लोकांना, आणि काय रोड बांधतात बघा ना. खड्डे पडलेत, खड्डे. असं वाटतं फक्त रेतीचा रोड आहे ना, डांबरीकरण केलं काय नाही केलं असं वाटत नाही आहे. म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी जर माझा ब्लॉग असेल तर ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जर फुटेज भेटले तर ब्लॉगमधनं फुटेज दाखवतो. 3-4 महिन्यापूर्वी त्या ह्या रस्त्याची हालत काय होती आणि 3-4 महिन्यात फक्त त्या रस्त्याची हालत काय झाली आहे. परत पूर्ण खराब झाला. म्हणजे आधी होता ना, जसं मुंबई गोवा हायवेला आधी हा रोड होता, तशी रिटर्न त्याची परिस्थिती झालेली आहे. हे बघा, काय गाडी नेणार ह्याच्यात ना. गाडी न्याल तर तुम्ही पडाल अशातली गोष्ट झाली आहे. आता कारवाल्या बघितल्या ना पाठी, तो आरशातून तुम्हाला दिसलं की नाही माहीत नाही, पण हीच गोष्ट आहे ना. काय कामं केले त्या लोकांनी. फक्त टेंडर काढायचं, हे करायचं, रोड तयार होत आहेत, गणपतीला रोड तयार होणार, होलीला रोड तयार होणार, लोक शिमग्याला गावी जाणार नीट, ह्या सर्व गोष्टीचं फक्त आव्हान दिलं जातो. आणि रोडची कामं अशी होत आहेत. विचार करा ना, पाऊस पडून फक्त 1 महिना आला आहे. 1 महिन्यात रोडची हालत ही झालेली आहे. विचार करा, आता गणपतीला जाताना केवढं ट्रॅव्हल वाढणार आहेत, बरोबर ना. आणि बस वाढतील, चाकरमानी गावी जाणार, त्यांच्या स्वतःच्या गाड्या असणार, ते ST वगैरे वाढणार. परत ह्या रोडची हालत अजून खराब होणार, कारण की तो हॅवी कंटेनर्स वगैरे ते जसं की समोर बघू शकता हॅवी कंटेनर आहेत.
हे असे कंटेनर्स वगैरे जातात त्यांनी अजून रस्ता असा ठिसूल जातो, बिकॉज हे रेतीचं काम हलकं असतो, त्यावर वजन पडल्यावर ते अजून लूज पडणार नंतर ते अजून मोठे खड्डे होत जाणार. हे बघू शकतो काय हालत आहे बघा. ह्यानी आहे ना बॅक पेन व्हायला लागतो, रिअली सांगून ह्याने बॅक पेन होतो माणसाला. ज्याला आधीच बॅक पेन आहे ना तो समजू शकतो की ह्या खड्ड्यात ना जर गाडी एकसारखी गेली कंटिन्युअसली तर तुमच्या बॅकला काय होऊ शकतो. जो आपण मनका बोलतो ना, बॅकचा मनका, तो आपला दुखू शकतो कंटिन्युअसली. हे असे खड्डे वगैरे येतात ना त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यात काय गव्हर्नमेंटला काय फरक नाही पडत, तुमचा मनका गेला तरी चालेल नाही गेला तरी चालेल, त्यांना काय करायचं आहे बघा. हे रोडची काम आहेत. असं वाटतं रोलर कोस्टर राईडवर आलो आहे मी हळूहळू, किंवा बोलतो ना ऑफ रोडिंग. लडाखला आलो, लडाखला अशातली गोष्ट आहे. अहो लडाख सोडून द्या, लडाखचे रस्ते चांगले झालेत ह्या लोकांपेक्षा. लडाखच्या लोकांचे रस्ते चांगले झालेत. गव्हर्नमेंट काय सुधारणार नाही यावर तुमचं काय मत आहे ना नक्की कमेंट करून सांगा हो, की गव्हर्नमेंटला ह्या बाबतीत काय बोललं पाहिजे कोणी. तर मित्रांनो आम्ही आता इथे नाश्ता करायला थांबतोय फायनली. 9 वाजत आलेत. कुठे नाश्ता वगैरे करायचा सो आता इथे नाश्ता करू. बघू आता कसं काय ते इथे नाश्ता वगैरे. इंग्लिश काय इंग्लिश. सो आता भेटू, नाश्ता करून भेटू, डायरेक्ट नाश्ता करून भेटू. सो मित्रांनो आता नाश्ता वगैरे झालं. इथे काव्या स्नॅक्स कॉर्नरला आम्ही थांबलेलो. सो आता 10 वाजलेत. ऑलमोस्ट आमचा 1 तास गेला, कारण की रील वगैरे पण आम्ही शूट करत होतो. सो आमचा त्यात टाईम गेला. आता निघालो आहे. पाऊस वगैरे पण थांबला आहे म्हणून रेन लायनर्स वगैरे काढून घेतलेत. सो आता निघूया. असं वेस्ट ऑफ टाईम करण्यात काय अर्थ नाही. फटाफट इथून आम्हाला जो वॉटरफॉल आहे, जो कुंभे वॉटरफॉल म्हणून आहे, तो इथून 37 किलोमीटर्स दाखवतो आहे. अराऊंड 1 तास तरी जाईल. 11पर्यंत, 11 साडे11पर्यंत पोचायला पाहिजे त्या वॉटर. हे बघा पाठून ट्रक येतोय आणि ते फोन वापरतोय. जीवाची पर्वत नसते बघा. बघा बघा बिचाऱ्या आई वडील ह्या पोरांसाठी कमवतात आणि ही पोरं अशी. एका कानात फोन लावला, पाठून मोठ्या गाड्या येतात, हायवेवर चालल्या, हेल्मेट तर घातला नाही आहे. लोकांना नाही समजत तो गोष्टी, कारण की कशा काय वागायच्या त्या गोष्टी नाही समजत लोकांच्या. विचारतच नाहीत त्या. सो वॉटरफॉलला आम्हाला अजून 1 तास दाखवतोय. 1 तासात आम्ही पोचू. नाश्ता वगैरे केला, जस्ट लाईट नाश्ता होतो, जास्त काही एवढं हॅवी नाही केलं. सो आता तिथे जाऊन दाखवतो व्ह्यू वगैरे कसं आहे. आणि तिथे जर आतमध्ये वगैरे जावं लागलं तर माईक काढून मी तुम्हाला प्रॉपर ब्लॉगच शूट करून दाखवेल की कसं वगैरे काय आहे ते सर्व. सो आपण भेटूच तिथे डायरेक्ट कसं आहे ते. आता आम्ही कोलाड वगैरे क्रॉस केलं आहे आणि कोलाडच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे रस्ता वगैरे खूप चांगला आहे. हो VIP मुवमेंट होते वाटतं. आय थिंक सो VIP मुवमेंट होते. हा मग तुम्हाला दाखवतो. आय थिंक VIP मुवमेंट होते. माझ्या पाठी पोलीसवाले पण आहेत खूप आणि डिफेंडर वगैरे पण आहेत. हा VIP मुवमेंट आहे, VIP मुवमेंट आहे. कोणतरी VIP जातं. M फॉर MP वाटतं. आय थिंक सो. येस VIP मुवमेंट. राईट गाईज, VIP मुवमेंट होते. विचार करा, एक VIP व्हेकलसाठी 2 पोलिसांच्या गाड्या आहेत. गव्हर्नमेंटचा अर्धा खर्च तर इथेच जातोय VIPंना संरक्षण देण्यासाठी. काय बोलणार, आपण निवडून देतो आणि आपल्याला संरक्षण नाही भेटत. आहे ना. हां ते लोकांचं कसं ते MP मंत्री आहेत, मंत्री, महाराष्ट्र राज्यमंत्री. कोण नितीन गडकरी वगैरे आहेत का? मे बी, काय माहीत असतील. कोणतरी मंत्रीच असणार कोणतरी. आता नाव माहीत नाही कोण आहेत, पण कोणतरी मंत्री असेल. डिफेंडरमध्ये होतं एवढी गॅरंटी आहे. तर तेच हे लोक आपण यांना निवडून देतो. हे लोक डिफेंडर वगैरे घेतात आणि जो निवडून देतो त्याला काय भेटतात? काहीच नाही, ठेंगा भेटतो त्याला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तर मत विकत घेतले जातात 1000-2000 रुपयाला. लोकांना समजत नाही त्या गोष्टी. वन वे आहे, गाडी घालू नका, चुकीच्या ठिकाणी गाडी घालू नका. हो तेच हे लोक स्वतः पैसे कमवतात आणि आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस तसाच राहतो. रस्त्यांची अवस्था तर खूप बेकार झाली. खरं सांगू ना, रस्त्यांची अवस्था खूप बेकार झाली आहे. लास्ट मंथ जेव्हा आलेलो तेव्हा रोडची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली तरी होती, बट आता खूप विकट झाली, खूप खराब आहे. भिवंडी धाबा, भिवंडीचा आहे की काय ओनर?
मे बी असू शकतो. अरे देवा, खड्डा बघा, 1 ते 1.5 फूट आतमध्ये खोल असणार गॅरंटेड. सो मित्रांनो, आता मंत्री साहेबांना समजत असेल की सामान्य माणसांना कसं वाटतं जेव्हा तुम्ही असे बनवता, रस्ते बनवता तेव्हा आमच्यासाठी, बरोबर ना. आता समोर मंत्री साहेबांचा कॉन्वे चालला आहे, त्यांच्या पाठोपाठच चाललो आहे मी. आता रोड खाली भेटतो म्हणून त्यांच्या पाठोपाठी गेल्यावर. आता बघा ना, मंत्री साहेबांना समजत असेल, ते तर डिफेंडरमध्ये बसले तो त्यांच्या, तरी पण त्यांना समजत असेल रस्त्याची परिस्थिती काय आहे. मंत्री साहेब, तुमच्याच आहे, तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी बांधलेले रस्ते ते, तुम्हाला पण थोडा आस्वाद भेटतोय, खूप चांगली गोष्ट वाटली. आज फ्लाईटने वगैरे तुम्ही जात नाहीत, ह्या रस्त्याने जाता येते. आणखी मंत्री असले तरी ह्या लोकांना पण ह्या गोष्टीचं थोडा भेटलं, जाणीव झालीच पाहिजे की रस्ता वगैरे कसा असतो ते, बरोबर ना. दरवेळी का सामान्य माणसाने तशा रस्त्याने प्रवास करावा का? असे जरा हे मंत्री वगैरे असतात, ह्यांना पण करू द्या, काय असते ते ह्यांच्याच रस्त्यांची जाणीव ह्यांनाच होऊ दे, कसे रस्ते बनवलेत ते. रस्ता खाली करायला लगेच हॉर्न मारला आणि VIP मुवमेंट ना, म्हणून हॉर्न मारले चालले आहेत, सायरन वगैरे वाजवत आहेत, बिकॉज VIP लेट नाही झाला पाहिजे. बघा बघा, आवाज बघा केवढे वाढलेत, सायरनचे आवाजच बघा केवढे वाढत चाललेत. मंत्री साहेब, त्यापेक्षा थोडं जरा गाड्यांवर खर्च करता, त्यापेक्षा जरा रस्त्यांवर करा खर्च, गरिबांच्या रस्त्यांवर खर्च करा, जरा बरं पडेल तेवढं आम्हाला पण. तुम्ही तुमच्या डिफेंडरमध्ये फिरता ते एन्जॉय करावं, पण आम्हाला पण जरा आमचे रस्ते जरा चांगले, टॅक्स भरतो आम्ही पण, आम्ही टॅक्स भरण्याचं काहीतरी फल द्या आम्हाला. रस्ते बनवा, एवढं वर्ष झालं मुंबई गोवा हायवे आहे तसंच आहे, काय परिस्थिती चेंज नाहीत, फक्त काही टप्प्यात तुम्ही बदललेत, बरोबर ना. ह्या लोकांना काय फरक पडतो, कधीतरी येणार हे लोक रस्त्याने, बाकीच्या टायमाला वरतून पाहणी करणार, वरतून काय आकाशातनं पाहणी केल्यावर काय समजणार रस्त्यावर किती फुटा खड्डा आहे ना किती छोटा खड्डा आहे ते. करप्शन आहे हो, प्रत्येक ठिकाणी करप्शन आहे. प्रत्येकाला बोलण्याचा फ्रीडम ऑफ स्पीच आहे, प्रत्येकजण बोलू शकतो, काय कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नाही करू शकत कोणी, आणि केलं तर करू दे हो. सामान्य माणसाने तेवढी पण गोष्ट बोलू नये तर काय करावं माणसाने, मग यांच्या जर गोष्टी अशाच असतील तर. हॅशटॅग फ्रीडम ऑफ स्पीच मित्रांनो. सो मित्रांनो, आता इथून मी कुंभे वॉटरफॉलला जातो आहे. जसं की माहिती असेल, पावसाळ्यातलं एक वॉटरफॉल आहे, तिथे जातो आहे. चांगला वॉटरफॉल आहे, तिथे पॉईंट्स वगैरे खूप बघण्यासारखे आहेत. तुम्हाला यायचं असेल तर एक तुम्हाला एक्झाम्पल होतं, मॅप सांगतो. इंदापूरला पोचलात ना तुम्ही, इंदापूरला पोचला, बस स्टँड क्रॉस केलात की तुम्हाला येते 2 फाटे लागतात. एक सरळ जातो, तो मानगाव या साईडला जातो, एक राईटला जातो, मग ते नेव्ही या साईडला जाण्यासाठी बोर्ड वगैरे लावल्यावरती, नेव्ही वगैरे जाण्यासाठी तो एक तिथे. आणि लेफ्ट हँड साईडला एक छोटीशी गल्लीसारखं आहे, तो आपल्याला कुंभे वॉटरफॉलला नेण्यासाठी आपल्याला रोड लागतो. आणि या गावातनं, पूर्ण गावातनं रोड जातो, हे बघू शकता तुम्ही, शेतं वगैरे ते बघ, पूर्ण असा छोटा नॅरो रोड आहे. असं काय एकदम प्रॉपर बोलाल ना, रोड वगैरे काय बनवलेलं नाही, एक छोटासा नॅरो रोड आहे, त्या रोडने जायचं. तर इथून तुम्हाला, इथून सुद्धा कुंभे वॉटरफॉल आय थिंक सो 26 किंवा 28 किलोमीटर असेल, आता माहीत नाही मला पर्टिक्युलर किती आहेत ते, बट इथून सुद्धा तुम्हाला 28 ते 30 किलोमीटर्स असेल. सो तुम्ही आलात तर तुम्ही इंदापूरवरनं इथून लेफ्ट घ्यायला की आतमधनं जायचं तुम्हाला. ऑफ रोड वगैरे आहे थोडंसं, पावसात आला तर सावकाश आहे थोडं, काही गाडी नेऊ शकता, असं काही प्रॉब्लेम. कार वगैरे पण जाते, पुढे कार वगैरे पण आहेत. हे बोलू ना, प्रॉपर गावातनं वगैरे जातो आहे. हे बघा, हे गाव आहे, खड्डे आहेत जरा, खड्डे मोठे आहेत, बऱ्यापैकी मोठे खड्डे आहेत, तर प्रॉपर ऑफ रोडिंग आहे, बघू शकता तुम्ही. अजून तर मस्त वाटतं, एक नशीब आहे की पाऊस वगैरे थांबला आहे, तो टेन्शन नाही. काय सुंदर निसर्ग आहे बघा ना, दोन्ही साईडला हिरवळ आहे, काय सुंदर वातावरण वाटतं. हलकाशी गरमी होते बट हवासुद्धा लागते, एकदम भारी वाटतं बघा ना. दोन्ही साईडला मस्तपैकी एकदम हिरवळगार पडलेलं आहे. का थांबले लोक, काय माहित, काहीतरी काम असेल म्हणून थांबलं असेल, मॅप वगैरे चेक करत असतील. सो हे बघा, मस्त दोन्ही साईडला असे छोटे छोटेसे झाड आहेत, बट चांगलं वाटतं. इथे रील्स वगैरे शूट करण्यासाठी यायचं असेल कुणाला तर येऊ शकतात, भारी वाटतं बघा ना. हे निजामपूर रोडला आहे, आतमध्ये जर तुम्ही आलात इंदापूरवरनं तर तुम्हाला हे लोकेशन लागतो. फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप चांगला रोड आहे बघा ना, आणि रोडची कंडिशन पण खूप चांगली आहे. वलन वगैरे आहे मध्ये पण रोडची कंडिशन आहे ना खूप मस्त आहे एकदम, बघू शकता तुम्ही बघा. दोन्ही साईडला किती चांगलं आहेत, असं वाटतं की प्रॉपर असं हे केलं आहे, काय बोलतात, कटिंग वगैरे केली ग्रासची बघा ना. राईट हँड साईडला तर ही ग्रास आहे, असं वाटतं प्रॉपर कटिंग केली त्या ग्रासची शेपमध्ये.
सुंदर वाटतं. नैसर्गिक असं काय बोलतात, निसर्ग एक अशी गोष्ट आहे की ती देवाने जी बनवली आहे ना, खतरनाक बनवली, काय पण बोला. तर मित्रांनो, तुम्ही धबधब्याची आला तुम्हाला असे दिसतो श्री बाळकृष्ण भिसावजी मोरे यांच्याकडून प्रवेशद्वार ग्रामस्थ मंडल. ओ हो, चुम्मेश्वरी मित्रांनो, चुम्मेश्वरी. व्ह्यू बघा, फक्त तुम्ही व्ह्यू बघा. मला माहीत नाही की कॅमेरा जस्टिफाय करू शकत असेल की नाही तुम्हाला, की काय व्ह्यू आहे ते, समोरचं सौंदर्य काय आहे ते, पण आय होप तुम्हाला कॅमेरा थोडंफार जस्टिफाय करत असेल. आणखी व्ह्यू म्हणजे खतरनाक आहे, मी काय बोलूच नाही शकत. तुम्ही फक्त स्वतः बघा, तुम्ही काय दिसतो व्ह्यू बघा. हा मित्रांनो, फॉग वगैरे बघा ना, काय दिसतोय. हो हे बघा समोर, बघा धबधबा. निसर्ग एक काय बोलतात ना, डेंजर होतं. ओ डॉगेश भाई, कैसे हो डॉगेश भाई? व्ह्यू बघा तुझे आपले, हे बघा मांजुने, केलवन, कुंभेवाडी, कुंभे वॉटरफॉल, राईट, तर इथेच आहे ते. सो मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, इफ कुंभे वॉटरफॉलला आलात तुम्ही तर थोडा सावकाश, स्वतःच्या जीवाची काळजी वगैरे घ्या. बिकॉज पावसाच्या टायमाला आपल्याला माहिती आहे की वॉटरफॉल्स वगैरे किती रिस्की असतात. आपण एन्जॉयमेंटच्या नावाखाली जातो आणि नको त्या गोष्टी करून बसतो. आईवडील घरात घोर लावून असतात. सो जरा स्वतःची काळजी घ्या. आईवडिलांचा विचार करा. स्वतःचा विचार नसेल तर एकदा आईवडिलांचा तरी विचार करा. त्यांना तुम्ही नसलात तर काय होऊ शकतो, त्यांच्यावर काय दिवस येतील ते. सो फक्त एवढा विचार करून जर तुम्ही एन्जॉयमेंट करत असाल तर खूप चांगलं आहे. आय ॲप्रिशिएट यू. बट तुम्ही त्या गोष्टीचा विचार नसाल करत ना, तर मित्रांनो तुम्हाला खरंच विचार करण्याची गरज आहे की तुम्हाला तुमच्या आईवडिलांवर प्रेम आहे की नाही ते. बिकॉज वॉटरफॉलच्या ठिकाणी खूप काही चुकीच्या गोष्टी घडल्या जातात. आणि इकडे पण ह्या कुंभे वॉटरफॉलला काय झालं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये पुढे गोष्टी होऊन. आधी आपण घाट चढून घेऊ आणि जिथून असं वाटत असेल की जवळ पोचलो आहे तिथून तुम्हाला मी भेटतो. सो मित्रांनो, आम्ही इथे थांबलेलो. तर इथे जस्ट आपला कुंभे वॉटरफॉलला वरती जाण्यासाठी जो हा रोड लागतो, वरती येतो आपण लेफ्ट हँड साईडनी. तर सरळ लेफ्टला गेलं तर खालती येतो, राईटला वरती आपल्याला जायचं. तर बघा असं काय हा व्ह्यू आहे. फोटो वगैरे काढायला तुम्ही थांबू शकते. बघा काय फॉग वगैरे, डोंगर वगैरे एकदम भारी आहेत. एकदम बोललात ना, व्ह्यू खूप चांगला, एकदम सुंदर व्ह्यू आहे, बघू शकता. आता आम्ही पण जस्ट फोटो काढायला थांबलेलो. अरे दादा, गाडी साईडला घे. सो आम्ही फोटो काढायला थांबलेलो. व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे ते, भारी. इथे तुम्ही येऊ शकता फॅमिली वगैरे सोबत फोटो वगैरे. बघा फॉग वगैरे, बघा समोर फॉग वगैरे आलेत, मस्त वाटतं.